नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज मी बोलणार आहे ते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनासंदर्भात. गेली अनेक वर्ष सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करावं आणि सांगली मिरजेसाठी स्वतंत्र बाजार समिती, कवठे महांकाळसाठी स्वतंत्र बाजार समिती आणि जतसाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन करावी अशी मागणी होती. विशेषतः सांगलीतल्या व्यापाऱ्यांची मागणी फार मोठ्या प्रमाणावरती होती. हमाल तोलाईदार यांची पण सगळी मागणी होती आणि सांगलीतल्या नागरिकांची मागणी होती. याचं सर्वात महत्त्वाचं कारण असं होतं की सांगली एकूण सगळ्यात ह्या तिघांची मिळून ही बाजार समिती स्थापन केली होती 1952-53च्या दरम्यान. त्यावेळेला लोकनेते वसंतराव दादा पाटील यांनी त्यावेळच्या परिस्थितीनुसार ही 3 तालुक्यांची मिळून बाजार समिती स्थापन केली. ती सांगली म्हणजेच मिरज तालुका संपूर्ण, कवठे महांकाळ आणि जत. परंतु कालांतरानं परिस्थिती बदलली. हळूहळू सांगलीच्या समस्या वाढायला लागल्या, सांगलीचा विस्तार वाढायला लागला. तसतसं सांगलीमध्ये स्वतंत्र बाजार समिती करावी अशी मागणी होत होती आणि जत आणि कवठे महांकाळ सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतून बाजूला करावं अशी मागणी होती. ती अखेर काल शासनानं मंजूर केलेली आहे. खरं म्हटलं तर हा धोरणात्मक निर्णय यापूर्वी 6 महिन्यापूर्वीच झाला होता. तसे अध्यादेशही निघालेले होते, शासनाचे धोरणात्मक आदेश निघाले होते. परंतु आता अधिकृतपणे प्रशासकीय आदेश निघाले आणि आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, जत कृषी उत्पन्न बाजार समिती आणि कवठे महांकाळ कृषी उत्पन्न बाजार समिती अशा 3 बाजार समित्या स्वतंत्रपणे स्थापन झालेल्या आहेत, तयार झालेल्या आहेत. त्यांचं विभाजन झालेलं आहे आणि त्या प्रत्येक ठिकाणी आता प्रशासक नेमलेले आहेत. कालांतरानं म्हणजे काही दिवस गेल्यानंतर या तिन्ही बाजार समित्यांच्या मतदार याद्या तयार होतील आणि मग त्यानंतर यांच्या रीतसर निवडणुकासुद्धा होतील. तोपर्यंत प्रशासकच काम बघणार असं दिसतंय. आता ही जी मागणी होती मुळात सांगलीतनं की ज्याचं त्रिभाजन करावं आणि सांगली स्वतंत्र करावी, ही मूळ चेंबर ऑफ कॉमर्स, सांगलीची जी चेंबर ऑफ कॉमर्स संघटना आहे त्यांची प्रामुख्यानं मागणी होती. गेली अनेक वर्ष ते मागणी करत होते. जवळजवळ 20-25 वर्ष ही मागणी चालली ती. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की सगळी बाजारपेठ खऱ्या अर्थानं सांगलीमध्येच आहे. सांगलीतच उत्पन्न जास्त आहे आणि सांगलीतला 80% उत्पन्नाचा वाटा हा संपूर्ण तिन्ही ह्या बाजार समितीत मिळून सांगलीचा असताना सुद्धा सांगलीमध्ये नागरी सुविधांसाठी, व्यापाऱ्यांच्या सुविधांसाठी, सांगलीतल्या मार्केट यार्ड दुरुस्तीसाठी काहीही पैसा मिळत नाही अशी तक्रार होती. सांगली मार्केट यार्डातल्या रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे, ती कायमच झालेली असायची. पाणी पुरवठ्याची व्यवस्था व्यवस्थित नाही, लाईट आणि दिवाबत्तीची सोय नाही. महापालिका असं म्हणायची की मार्केट कमिटीनं हे कामं करावीत आणि मार्केट कमिटी म्हणजेच बाजार समिती असं म्हणायची की महापालिकेनं हे काम करावं. प्रत्यक्षात कुणीच काही काम करत नव्हतं. गेली अनेक वर्ष, जवळजवळ 75 वर्ष झाली, 72-73 वर्ष झाली सांगली मार्केट यार्डमध्ये परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गेल्या विशेषतः 25-30 वर्षामध्ये ती आणखीनच गंभीर झाली. महापालिका स्थापन झाल्यापासून तर आणखीनच वाईट परिस्थिती निर्माण झाली. रस्ते खणलेले, रस्ते खोदलेले, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठलेले, पाणी पुरवठ्याची व्यवस्थित सोय नाही, अशी सगळी परिस्थिती होती. त्यामुळं आता हे त्रिभाजन झाल्यामुळं व्यापारी वर्ग खुश आहे. त्यांनी काल निर्णय जाहीर झाल्या पेढे वाटले, फटाके उडवले, फटाक्यांची आतषबाजी केली. त्याच्यावरती वेगवेगळ्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. प्रामुख्यानं ही बाजार समितीचं त्रिभाजन व्हावं ही मागणी सांगलीचे आमदार, भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी लावून धरलेली होती. त्यांनी सातत्यानं मुख्यमंत्र्यांना भेटून तसंच पणन मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी सातत्यानं मांडली ती. आता जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले की त्यांनी सुद्धा जतची बाजार समिती स्वतंत्र करावी यासाठी सातत्यानं प्रयत्न केले होते. त्यांचं म्हणणं असं आहे की एकूण ही सगळे तिन्ही मिळून बाजार समिती हा एक प्रकारचा राजकीय अड्डा झाला होता, भ्रष्टाचाराचा अड्डा तयार झालेला होता. त्यामुळं आता प्रशासकाला ते चांगलं झालं. आता जतची बाजार समिती अधिक स्वतंत्रपणे आणि स्वयंभूपणे विकसित करायचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यासाठी आम्ही शासनाकडनं वरे पैसे आणू, निधी आणू असंही आमदार पडळकर यांनी जाहीर केलेलं आहे. आता कवठे महांकाळची अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही. कवठे महांकाळमध्ये सुद्धा खरं म्हणजे बाजार समिती विकसित करण्याची गरज आहे. तिथं सुद्धा बेदाण्याचं मार्केट, त्या तालुक्यामध्ये बेदाणा मोठ्या प्रमाणात तयार होतो. द्राक्षांची बाजारपेठ मोठी आहे.
तिथं सुद्धा या पद्धतीची बाजारपेठ डेव्हलप करायची गरज आहे. तासगावला जशी बेदाण्याची डेव्हलपमेंट झालेली आहे, बेदाण्याचे मार्केट डेव्हलप झालेलं आहे, तसं कवठेमहांकाळ आणि जतमध्ये व्हायला पाहिजे. जतमध्ये बऱ्यापैकी झालेलं आहे. जतमध्ये डाळिंबाची बाजारपेठ बऱ्यापैकी डेव्हलप झालेली आहे. आता बेदाण्याची पण होण्याची गरज आहे. त्या आता स्वतंत्र झाल्यानंतर त्या दृष्टीनं आता त्या हालचाली सुरू होतील असं दिसतंय. म्हणजे त्रिभाजन झाल्यामुळं आता तिन्ही बाजार समित्यांना स्वतंत्रपणे स्वतःचा विकास करायची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर त्याचं जे राजकीयकरण झालं तर त्यालाही थोडासा आळा बसलेला आहे. आता आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी ही जी पाठपुरावा करून मागणी मान्य करून आणली, त्यामुळं आता मिरज जे बाजार दुय्यम आवार आहे, मिरजेमध्ये बाजार समितीचा दुय्यम बाजार आवार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सुधारणा होऊ शकतील. जनावरांचा बाजार अधिक विकसित करता येईल. सांगली मार्केट कमिटीला इथं काही गोडाऊन वगैरे सुद्धा बांधता येतील. कोल्ड स्टोरेज मार्केट कमिटी इथं करू शकेल. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यासाठी निधी देत असतं मार्केट कमिटीला, त्यामुळं त्यातूनही काही फायदा इथं निश्चितपणे होऊ शकेल. खरं म्हणलं तर बाजार समितीचं त्रिभाजन करावं ही मागणी काही नवीन नाही. यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन भाऊ पाटील यांनी सुद्धा या मागणीचा पाठपुरावा केला होता कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार. आणि एवढंच नव्हे तर त्यावेळेला तसा निर्णय पण झाला होता. सांगली बाजार समितीचे माजी सभापती सुभाष खोत असं म्हणले की मी स्वतः त्यांनी म्हणजे सुभाष खोत हे तसा आदेश घेऊन आलेले होते त्रिभाजनाचा, परंतु त्याला स्टे मिळाला. त्यावेळेला इथल्या सहकारी क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांची बदली झाली आणि ते त्रिभाजन घोटाळा वादामध्ये अडकलं आणि नंतर ते प्रलंबित राहिलं. एवढंच नव्हे तर मार्केट कमिटीचं त्रिभाजनाला विरोध म्हणून जत आणि कवठेमहांकाळमधून मोठा राजकीय उठाव झाला आणि बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मदन भाऊ पाटील यांच्या गटाची सत्तासुद्धा संपुष्टात आली होती. त्यावेळेला जयंत पाटील, डॉक्टर पतंगराव कदम, आर पाटील वगैरे या सगळ्यांची आणि अजितराव घोरपडे या सगळ्यांची सत्ता इथं मार्केट कमिटीमध्ये आली होती. मदन भाऊंची सत्तासुद्धा धोक्यात त्यावेळेला आलेली होती. तर आता मात्र तसं आदेशच निघालेला आहे आणि आता बाजार समितीमध्ये प्रशासक स्थापन झालेले आहेत. त्यांनी कामकाज सुरू करतायत. तसं बघायला गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दृष्टीनं मोठा दणका आहे. असं म्हणतात की सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्ता मिळवली आणि भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं म्हणून हे विभाजन झालं, त्रिभाजन झालं. परंतु ह्या म्हणण्याला काही फार अर्थ नाही. बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर सिकंदर जमादार यांचंही म्हणणं असंच आहे की हा राजकीय निर्णय आहे. ठीक आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की मिरज तालुक्याच्या दृष्टीनं जरी हा चांगला निर्णय असला, सांगली बाजार समितीच्या विकासाच्या दृष्टीनं निर्णय हा चांगला असला तरी हा राजकीय निर्णय आहे. किमान आत्ता जे संचालक मंडळ होतं, आत्ता नुकतीच मिरज तालुक्यातल्या आनंदराव नलवडे यांची सभापतीपदी निवड झाली ती, त्यांची मुदत संपेपर्यंत तरी सभापतीपदाची मुदत संपेपर्यंत तरी ही बाजार समिती अस्तित्वात असायला हवी होती असं प्राध्यापक डॉक्टर सिकंदर जमादार यांचं म्हणणं आहे. हा राजकीय निर्णय असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हे जरी त्यांचं म्हणणं असलं तरी आपल्याला माहीत आहे की 6 महिन्यापूर्वीच हा निर्णय झालेला होता. हा राज्यभराकरता धोरणात्मक निर्णय झालेला आहे बाजार समितीचं त्रिभाजन हा. आणि त्यामुळं हा काही केवळ एकट्या सांगलीपुरता निर्णय नाही आहे, जतपुरता किंवा कवठेमहांकाळपुरता निर्णय नाही आहे. एका अर्थानं आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी फार मोठा हा विषय मार्गी लावलेला आहे. हा खूप राजकीय ताकदीनं हा निर्णय फिरवण्यात आलेला होता यापूर्वी, परंतु आता मात्र हा निर्णय झालेला आहे आणि सांगलीची बाजार समिती स्वतंत्र झालेली आहे. या 3 बाजार समित्या स्वतंत्र झाल्यामुळं आता कार्यकर्त्यांना सुद्धा काम करायची संधी मिळणार आहे. आत्ता फक्त सांगली बाजार समितीवरती मिरज तालुक्यातनं 5 ते 7 लोकांना फक्त संधी मिळत होती. आता 13, 14, 15 लोकांना सुद्धा यातून बाजार समितीवर काम करायची संधी मिळेल. बाजार समितीचं इथलं उत्पन्न इथं सांगलीमध्येच खर्च होईल. त्या अर्थानं खर्च व्हावं, ज्या मागणीसाठी होती त्या अर्थानं नागरी सुविधांसाठी मार्केट कमिटीतल्या वसंत मार्केट यार्डातल्या नागरी सुविधांसाठी ते खर्च व्हावं अशीच आता व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे, नागरिकांचीही अपेक्षा आहे. कारण नागरिकसुद्धा सातत्यानं मार्केट यार्डात जात येत असतात, खरेदी करायला जातात, तिथून ये असते सतत लोकांची, त्यामुळे नागरिकांची तशी अपेक्षा आहे. पाहूया नेमकं काय होते ते. परंतु एक निश्चित आहे, निवडणुकीमध्ये काय होईल आज सांगता येत नाही आपल्याला. बाजार समितीच्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा काय नेमकं होईल आज सांगता येत नाही. परंतु एक निश्चित आहे की या बाजार समितीचा त्रिभाजनाचा हा निर्णय महाविकास आघाडीला दणका देणारा ठरलेला आहे.
कारण आत्तापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच बाजार समितीवरती सत्ता असायची, आजही तीच त्यांचीच सत्ता होती आणि त्यामध्ये इतर विरोधी पक्षांना कधीच त्याच्यामध्ये फार संधी मिळालेली नव्हती. आता मात्र 3 बाजार समित्या झाल्यामुळं निवडणूक चुरशीनं होणार यात काही शंका नाही. कदाचित राजकीय काही गणितं पण बदलू शकतात. पाहूया नेमकं काय होतंय ते. त्रिभाजनाचा हा निर्णय हा महाविकास आघाडीला दणका देणारा ठरणार आहे यात काही शंका नाही. आमचं हे रागरंग.com ही जी यूट्यूब वाहिनी आहे ही आपण लाईक करा, शेअर करा आणि प्रामुख्यानं सबस्क्राईब करा. धन्यवाद.